तुमचा मोर्चा नगरपालिका, महानगरपालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषद यांच्याकडे वळवला अशी चर्चा आहे. कारण काल श्रीकांत शिंदे हे नांदेडच्या दौऱ्यावर आणि आता त्या स्थानिक मंत्री, तुम्ही पालकमंत्री आहात, त्यांची चाचपणी सुरू आहे की आपल्याकडे आणखी कोण कोण येतं. हे बघा, एकनाथ शिंदे साहेबांनी शिवसेनेचे नेते असतील, पदाधिकारी असतील, मंत्री असतील, आमदार असतील, या सर्व लोकांना पक्ष वाढवण्यासाठी गावोगावी जाणे, कार्यक्रम घेणे आणि पक्षाला मजबूती आणणे यासाठी आदेश दिलेले आहेत. त्यानुसार आम्ही सर्वजण चाललो. आता ह्या दौऱ्यामध्ये कोण कोण कोणत्या कोणत्या पक्षाचे कार्यकर्ते येतात त्यांना घेणे, त्यांचा प्रवेश करून घेणे आणि पक्ष मजबूत करणे हा त्याच्या मागचा उद्देश आहे. याच्यासाठी हे ऑपरेशन म्हणून याला म्हणता येणार नाही, तर याला पक्ष मजबूत करण्यासाठी, संघटन मजबूत करण्यासाठी हे असलेले दौरे आहेत. म्हणून श्रीकांत शिंदे काल नांदेडला होते, त्यांनी सुद्धा त्या ठिकाणी अनेक मेळावे घेतले. त्यांचे सुद्धा दौरे पूर्ण या महिन्याभरामध्ये जर पाहाल तर सगळीकडे त्यांचे दौरे लागलेले आहेत. आणि ह्या अधिवेशनानंतर स्वतः एकनाथ शिंदे साहेब स्वतः ते सुद्धा दौरे करणार आहेत. म्हणून पक्षासाठी पक्ष पहिला, नंतर सत्ता, हे आमचं समीकरणाचं गणित आहे. त्यासोबतच ठाकरे सेना संपवायचं असे ठाकरे सेना काय संपवायचे? त्यांचा ऐतिहासिक 4 दिवसापूर्वीचा दौरा झाला, आता भेटू 29 साली, असं त्यांचं ते असतं. त्यांना संपवण्यासाठी इतरांची गरज नाही, ते स्वतःच्या हाताने संपतायत. त्यांना संपवण्यासाठी त्यांच्यावर काहीतरी आक्रमण करा किंवा काहीतरी कुटाने करा, ही गरजच नाहीये. हे शेख चिल्ली आहे, ज्या फांदीवर बसले तीच फांदी तोडायचं काम या उबाटाच्या लोकांनी केलेलं आहे. म्हणून त्याच्यासाठी इतर काही माध्यम किंवा इतर काही आयुध वापरणं हे गरजेचं नाही. केरळमध्ये श्रीकांत शिंदे यांच्या ताफ्याला काय झेंडे दाखवण्याचा प्रयत्न झाला. विशेष म्हणजे त्यानंतर उद्धव ठाकरेंनी शिवसेनेला फोन केला आणि असंच काम करताना त्या कार्यकर्त्यांनी झेंडे दाखवलेत ना, त्यांना जर आता विचारा तुम्ही का दाखवले. पक्षाचा आदेश म्हणून 4 लोक आले, झेंडे दाखवले, संपला विषय. आणि त्याच्यावर शाबास, जसे काय रणांगणात लढायला गेले. काय एखादी दुर्घटना तिथे घडली का? काही घडली तर सगळं शांततेने झालेलं आहे. आता पक्षाच्या नेतृत्वाला काहीतरी दाखवायचं म्हणून केलेला कार्यक्रम आहे. आणि त्याचा भूषण या उबाटा नेत्यांना जर होत असेल तर देव जाणं. हे असेच प्रकार जर चालत राहिले, महाराष्ट्रामध्ये त्यांनी स्वतः दौरे करून ज्या ज्या खासदारांच्या मतदारसंघात गेले होते त्या ठिकाणी काय उजेड पाडलाय, काय त्यांनी मिळवलं काय, या पूर्ण दौऱ्यामध्ये त्यांच्याकडं काय असं झालं की ज्याच्यामुळे सगळं जनमानस त्यांच्या बाजूने आलं. अहो, यांना मंगल कार्यात मेळावा घ्यावा लागला, याच्यापेक्षा दुर्दैव काय. राऊत सर असं म्हणाले की भविष्यात मोदी आणि शहा एकमेकांनाच फोडतील. महायुती म्हणजे रामद्रोही आणि धर्मद्रोहाचा अड्डा आहे. राज ठाकरेंचं जे म्हणणं आहे ते योग्यच असं म्हणणं. अहो, मोदी आणि अमित शहा मध्ये भांडण झाले, तुम्हाला त्याचा फायदा काय? दुसऱ्याच्या घराला आग लागली, त्याच्यामुळे तुमचं घर साबूत झालं का, राहिलं का? स्वतःचं घर जळतंय, त्याच्याकडे न पाहता मोदी शहा मध्ये भांडणं कसे होतील? मग मोदी पंतप्रधान होईल का मग अमित शहा होईल? हे असेच रिकामे वक्तव्य करून स्वतःच्या पक्षाचा ऱ्हास करणारे हे लोक जोपर्यंत पक्षात आहे तोपर्यंत यांच्या पक्षाला भवितव्य नाही, एवढं मात्र खरं आहे. इथली पाणी पुरवठा योजना म्हणजे मुख्यमंत्र्यांनी सुद्धा हातात घेतली होती. आता त्या पाणी पुरवठा प्रकरणामध्ये काही अधिकाऱ्यांवर कारवाई केली, हलगर्जीपणा या सगळ्या गोष्टी. संभाजीनगरची पाणी पुरवठा योजना ही अत्यंत महत्वाकांक्षी योजना आहे. यामध्ये मुख्यमंत्री असतील, हायकोर्टाचे जस्टिस असतील, विभागीय आयुक्त असतील, आम्ही लोकप्रतिनिधी असो, सर्वांचा याकडे अत्यंत बारकाईने लक्ष होतं. आणि हे सर्व करत असताना सर्वसामान्य माणसाला ज्या ज्या कमिटमेंट आम्ही केल्या त्या वेळेवर पूर्ण न झाल्यामुळं लोकांमध्ये सुद्धा राग त्याचा आहेच. आणि म्हणून याला जे काही कोणी दोषी असतील, ज्यांच्यामुळे ही योजनेला विलंब लागत चाललेला होता, त्यांच्यावर सर्वांवर कारवाई करणे हे गरजेचं होतं. आणि मला वाटतं आयुक्तांनी त्या बाबतीतचा निर्णय घेतलेला आहे. पण आता ते असं म्हणतायत की ह्याला सगळे हलगर्जीपणा कॉन्ट्रॅक्टर जबाबदार आहे, आम्ही नाही. त्यामुळे जर असं असेल तर आम्हाला सगळ्यांना मुक्त करा या कामात. पत्रच दिलं त्यांनी होतं सर, मनीषा कोल्हाटे सर सगळ्यांनी तयार केलं. सर्वात मोठी चूक
ती जी एमजीपीची अधिकारी आहे तिची आहे. आता त्याच्यामध्ये आणखीन काय काय घडलं, हे जे आव्हान आहेत ना पत्र देण्याचं, यांच्या चौकशा करण्याचं मी स्वतः पत्र मुख्यमंत्र्यांनी दिलेलं आहे. मी गुलाबराव पाटलांना, मंत्री महोदयांना पत्र दिलेलं आहे. यांची चौकशी जरूर होणार आहे. तसं पत्र मी स्वतः दिलेलं आहे आणि मुख्यमंत्र्यांनी त्याच्यावर एंडोर्समेंट सुद्धा केली, चौकशी करायचे आदेश दिलेले आहेत. काय काय गडबड झाल्यात ना हे सुद्धा काही दिवसांतर बाहेर येईल. तुम्ही हा आव आणू नका की आम्ही काहीतरी चांगलं काम करत होतो आणि आमच्यावर अन्याय होतोय. तुम्ही काय काय घोटाळे केलेत ना ते सुद्धा काही दिवसात बाहेर येईल. खासदार केल्यामुळे काही जण रडारड करत आहेत. कुठल्या खासदारांच्या मतदारसंघात रडारड सुरू आहे असे ठिकाणी श्रीकांत शिंदे उद्धव ठाकरे होते. जे फुटलेले खासदार आहेत, ज्यांनी यांचा पक्ष सोडला, जे आमच्याकडे आले, त्या ठिकाणी जाऊन उद्धव ठाकरेने सभा घेणे आणि शिवसैनिकाला थांबा म्हणणे, हे हलगर्जीपणा फक्त उभाटाचे नेते उद्धव ठाकरेंनी दाखवलेले. आणि त्याच्यामुळं जे संभ्रमात होते शिवसैनिक, आता ते सुद्धा शिंदे साहेबांकडे यायला सुरुवात झालेली आहे. आणि आता दर अधिवेशनानंतर दर आठवड्याला त्या त्या मतदारसंघामध्ये जाऊन पक्षप्रवेशाचे मेळावे घेण्याचं एकनाथ शिंदे साहेबांनी ठरवलेलं आहे. आणि ते मेळावे सुद्धा आता आम्ही घेणार आहोत. संभाजीनगरचं टेरर कनेक्शन पुन्हा उघड झालं आहे. कारवाई राजस्थान पोलिसांनी थेट पाकिस्तानी आयएसआयसोबत कनेक्टेड असलेला किंवा आर्थिक पुरवणारा एक आरोपी संभाजीनगरमधनं जेल बंद झालाय. तुम्ही सातत्याने आरोप करत असतात की हे सगळं चालतंय. काय आहे हे सगळं? संभाजीनगर मध्ये जी पोलिसांनी कारवाई केली, राजस्थान पोलिसांनी मला वाटतं ती कारवाई केली. या ठिकाणी आयएसएस बरोबर जे कनेक्शन इथलच्या लोकांचे, हे अनेक वर्षापासूनचे असलेले कनेक्शन आहे. आडवाणी जेव्हा गृहमंत्री होते त्या टायमाला हा जिल्हा सेन्सिटिव्ह जिल्हा म्हणून घोषित केला होता. एटीएसने या ठिकाणी 2 अतिरेकाला मारलं होतं. भद्रा मारुतीला सुद्धा एक अतिरेक पळून गेला होता. म्हणून अतिरेकाचा अड्डा हा संभाजीनगर होत चाललाय की काय अशी शंका आहे. म्हणून काल पोलिसांनी जी काही कारवाई केली ती अत्यंत गांभीर्याने त्याला घेण्याची गरज आहे. डायरेक्ट कनेक्शन्स असणे, काही लोकांचे पाकिस्तानशी कनेक्शन्स आहेत, काही लोकांचे काश्मीर मधले जे काही अतिरेकी त्यांच्याशी कनेक्शन ठेवलेले आहेत. आणि या माध्यमातून फक्त अतिरेकी कारवाईच नाही तर ड्रग्सचे व्यवसाय त्याच माध्यमातून या शहरामध्ये चाललेले. म्हणून पोलिसांनी सुद्धा आता डोळ्यात तेल घालून याच्याकडे पाहिलं पाहिजे. सरकारने सुद्धा, आम्ही आता मी मुख्यमंत्र्यांना भेटून याबाबत सर्च ऑपरेशन या ठिकाणी झालं पाहिजे. या सर्चिंग मध्ये हे लोक बाहेर निश्चित आपल्याला भेटतील असा माझा विश्वास आहे. मागच्या महिन्यामध्ये संभाजीनगरमध्ये पाकिस्तानचे ड्रग्ज सापडले. आता पाकिस्तानचा आहेच ना सेन्सिटिव्ह जिल्हा, यासाठीच म्हणलेलं की या ठिकाणी संभाजीनगरचं कनेक्शन हे आहेच. मी मागे बोललो की निदाखान प्रकरण छोटं नाहीये, हे सगळं ह्या कारवाईचा एक भाग आहे. आणि म्हणून यासाठी थोडं गांभीर्याने प्रकरणाकडे घ्यावं लागेल. कोणी कोणत्या राजकीय पक्षाचा आहे म्हणून त्याचा द्वेष करणं हा त्याच्या मागची भावना नाहीच आहे. पण या कारवाईला जर आता आणखी जर वाढल्या या कारवाया, तर तुम्ही पाहत असाल गेल्या महिन्यात 2 महिन्यामध्ये या संभाजीनगरमध्ये अनेक खून होत चाललेले आहेत. अनेक लोक ड्रग्सच्या आहारीच होत गेलेले आहेत आणि त्याचा परिणाम या शहरावर होणार आहे. म्हणून आता याच्याकडे आम्ही गांभीर्याने पाहतोय. एक शहराशी निगडीत प्रश्न आहे. एफडीएची इथे सुद्धा धाडेकवास कारवाई सुरू आहे. काही हॉटेलची तपासणी केली असता बॅन केलेले सिंथेटिक कलर्स किंवा मसाले असं सगळं रेस्टॉरंट मध्ये आढळून आलं. ही कारवाई सुरू झाली पण किती दिवसापासून जीवाशी खेळ सुरू असेल? खरं एका अर्थानं त्या तुकाराम मुंडेचं त्याचं अभिनंदन केलं पाहिजे. एक अधिकारी येऊन एवढ्या सर्व गोष्टी उजेडात आणतो, ही मोठी गोष्ट आहे. हे पहिल्या होत नव्हतं का? होत होतं. परंतु जे अधिकारी होते ना, यांचं दुर्लक्ष, यांची हप्ते वसुली, यांचा भ्रष्टाचार, यामुळे या सगळ्या प्रकरणाला पुष्टी मिळत होती आणि लोक बिनधास्त करत होते. आता आपण पाहतो शेकडो टन मिठाई ही नष्ट केली जाते, दूध नष्ट केले जातात, काही अनेक ठिकाणी धाडी टाकले जातात. औषधाच्या बाबतीत तसंच आहे. आता व्यापाराच्या मनामध्ये हे 2 नंबरचे जे व्यापारी आहेत त्यांच्या मनामध्ये आता धास्ती बसलेली आणि म्हणून हे कारवाईचं सगळ्यांनी समर्थन केलं पाहिजे.
हे समर्थन केल्यामुळं कदाचित अधिकाऱ्यांचं मनोबल वाढेल आणि जे अधिकारी भ्रष्ट होते त्यांच्यावर सुद्धा आता तुकाराम मुंढेंनी कारवाई केली पाहिजे.